नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण राज्यशास्त्रातील तिसरे प्रकरण अभ्यासणार आहोत, ज्याचं नाव आहे राजकीय पक्ष। मागील पाठामध्ये आपण संविधानाची वाटचाल आणि निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप समजावून घेतलेले आहे। यामध्ये आपण राजकीय पक्षांचे स्वरूप व्यवस्थित समजावून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सामान्य जनता असेल किंवा लोकशाही, प्रतिनिधित्व आणि निवडणुका या सगळ्यांना जोडणारा जो दुवा आहे तो दुवा म्हणजे राजकीय पक्ष। म्हणजे राजकीय पक्ष या सगळ्यांशी संबंधित आहे। एवढंच नव्हे, आपण राजकारणाविषयी जे काही ऐकतो किंवा जे काही वाचतो तर ते सुद्धा बरंच कोणाशी संबंधित असतं, राजकीय पक्षांशीच संबंधित असतं। या सगळ्या राजकीय पक्षांचं जे अस्तित्व आहे ते आपल्याला लोकशाही व्यवस्थांमध्ये पाहायला मिळतं। एवढंच नव्हे तर आपल्याला असंही म्हणता येऊ शकतं की लोकशाहीमुळे राजकीय पक्ष हे सत्तेसाठी स्पर्धा करत असतात। आणि या पाठामध्ये आपण भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेणार आहोत। त्याचबरोबर भारतातील राष्ट्रीय पक्ष कोणते, प्रादेशिक पक्ष कोणते याचीही माहिती या ठिकाणी आपण घेणार आहोत। आपण जर आपल्या शाळेमध्ये बघितलं किंवा आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये बघितलं तर अनेक गट, संस्था आणि संघटना असतात आणि त्या कोणत्या तरी कामाचा पाठपुरावा करत असतात। म्हणजे हे काम झालं पाहिजे यासाठी ते प्रयत्न करत असतात। सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादी संघटनाही पुढाकार घेत असते। विविध चळवळीच्या आंदोलनाविषयी सुद्धा आपण वेगवेगळ्या ठिकाणी वाचलेलं असणार आहे। याचा अर्थ असा की समाजात गट, संस्था आणि चळवळी या सक्रिय आहेत। त्याच पद्धतीने राजकीय पक्ष सुद्धा निवडणुका लढवण्यामध्ये पुढाकार घेत असतात। समाजामधील ज्या काही वेगवेगळ्या संस्था आहेत, संघटना आहेत आणि जे काही राजकीय पक्ष आहेत याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारचा फरक जाणवतो। तो फरक कोणता? तर राजकीय पक्ष सुद्धा एक प्रकारे सामाजिक संघटनाच असतात, परंतु त्यांची उद्दिष्टे आणि कार्यपद्धती मात्र वेगळी असते। म्हणजे या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर समाजामध्ये जी काही गट, संस्था, चळवळी, संघटना या ज्या काही सगळ्या संस्था आहेत त्या संस्था समाजातील सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात। त्याचबरोबर राजकीय पक्ष सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात। राजकीय पक्ष सुद्धा एक संघटनाच आहे, पण या दोघांमध्ये म्हणजे समाजातील गट, संस्था, चळवळी आणि इतर संघटना आणि राजकीय पक्ष या दोघांमध्ये जो फरक आहे तो आहे उद्दिष्टे आणि कार्यपद्धतीचा। आणि याच्यावरूनच आपल्याला राजकीय पक्ष म्हणजे काय हे या ठिकाणी सांगता येणार आहे। तर राजकीय पक्ष म्हणजे आपल्याला असं म्हणावं लागेल की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटले जाते। म्हणजे इथे हेतू काय आहे? सत्ता प्राप्त करणे हा हेतू आहे आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणे हा हेतू आहे। या उद्देशाने हे लोक एकत्र आलेले असतात। आणि गट, संस्था, संघटना हे सगळे लोक कशासाठी एकत्र आलेले असतात? सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एकत्र आलेले असतात। आता राजकीय पक्ष सुद्धा सार्वजनिक प्रश्न सोडवतात, पण त्यांचं उद्दिष्ट काय असतं? निवडणूक लढवून सत्ता प्राप्त करणे। हे उद्दिष्ट वेगवेगळे जे काही गट असतात, संस्था असतात, चळवळी असतात, संघटना असतात त्यांचं असत नाही। जर तेच उद्दिष्ट यानेही ठेवलं तर मग आपल्याला यांना सुद्धा राजकीय पक्ष म्हणावं लागेल। तर हा याच्यातला फरक आहे। आणखी वेगळ्या पद्धतीने राजकीय पक्ष म्हणजे काय ते सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न झालेला आहे। अर्थ त्याचा तोच आहे। असं म्हटलेलं आहे ते, राजकीय पक्ष म्हणजे निवडणूक लढवून ती जिंकण्यासाठी व त्यानंतर सत्ता मिळवून आपल्या पक्षाचे शासन स्थापन करणाऱ्या लोकांचा गट होय। म्हणजे इथे सुद्धा तेच आहे, लोकांचा गटच आहे आणि तो काय करणार आहे? निवडणूक लढवणार आहे आणि त्याच्यानंतर सत्ता मिळवणार आहे। गट, संस्था, चळवळी आणि इतर संघटना सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक लढवत नाहीत। राजकीय पक्ष सत्ता मिळवण्यासाठी निवडणूक लढवतात। हाच एवढाच फरक आहे। बाकी राजकीय पक्ष सुद्धा संघटनाच आहे आणि इतर गट, संस्था, संघटना, चळवळी त्या सुद्धा एक प्रकारच्या संघटनाच आहेत आणि हे सगळे सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये अभ्यासणार आहोत। राजकीय पक्षांच्या व्याख्येमध्येच आपण त्यांचे एक वैशिष्ट्य अभ्यासलेलं आहे, ते म्हणजे सत्ता मिळवणे। तर प्रत्येक जो काही राजकीय पक्ष असतो त्या राजकीय पक्षाचा
हेतू केवळ निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता मिळवणे हा असतो आणि ही सत्ता मिळवण्यासाठी वेगवेगळे जे काही राजकीय पक्ष असतात ते सतत परस्परांशी स्पर्धा करत असतात. आता अशा प्रकारची ही जी काही स्पर्धा आहे, ही स्पर्धा करण्यात अयोग्य काहीच नाहीये, चुकीचं काहीच नाहीये, परंतु या स्पर्धेचं जे स्वरूप आहे ते मात्र निकोप असणं गरजेचं आहे. या राजकीय पक्षांचं जे दुसरं ठळक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विचारसरणीचा आधार. प्रत्येक जो काही राजकीय पक्ष असतो तो राजकीय पक्ष काही धोरणांचा, विचारांचा पुरस्कार करणारा असतो. त्याचबरोबर जे काही सार्वजनिक प्रश्न असतात त्या सार्वजनिक प्रश्नांबाबत सुद्धा प्रत्येक राजकीय पक्षाची एक विशिष्ट अशी भूमिका असते आणि मग त्याच्या या धोरणांमधून, त्याच्या या विचारांमधून आणि त्याच्या या विशिष्ट भूमिकेमधून पक्षांची एक विचारसरणी तयार होत असते. म्हणजे या सगळ्यांमधून ही विचारसरणी त्या ठिकाणी तयार होत असते. मग ही विचारसरणी ज्या लोकांना योग्य वाटते ते लोक त्या त्या पक्षाला पाठिंबा देत असतात आणि त्या पक्षाला मिळालेला हा जो काही लोकांचा पाठिंबा असतो त्याला त्या पक्षाचा जनाधार असं म्हटलं जातं. आता आधुनिक काळाचा जर आपण विचार केला तर सर्वच राजकीय पक्षांची जी काही विचारसरणी आहे ती आपल्याला जवळजवळ सारखीच दिसते. त्यामुळं आजच्या काळात पक्षांमध्ये विचारसरणीवरून आपल्याला फरक करणं हे अवघड झालेलं आहे किंवा तसा फरक आपण या ठिकाणी करू शकत नाही. असं असलं तरी सुद्धा प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या धोरणानुसार, विचारानुसार, आपल्या विशिष्ट भूमिकेनुसार जे काही सार्वजनिक प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि ते प्रश्न सोडवून लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग निवडणुकीच्या माध्यमातून सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्ष हा करत असतो. राजकीय पक्षांचं जे तिसरं ठळक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पक्ष कार्यक्रम. आता त्या प्रत्येक राजकीय पक्षांना त्यांची जी काही विचारसरणी आहे ती जर प्रत्यक्षात आणायची असेल तर त्यावर आधारित काही कार्यक्रम निश्चित करावे लागतात आणि प्रत्येक राजकीय पक्ष अशा प्रकारचे कार्यक्रम हे निश्चित करत असतो. आणि मग जर त्यांना सत्ता मिळाली तर या कार्यक्रमाची अंमलबजावणी केली जाते. म्हणजे ते जे काही कार्यक्रम आहेत ते वास्तवात आणले जातात किंवा ते राबवले जातात. आणि जर त्यांना सत्ता मिळाली नाही तर या कार्यक्रमाच्या आधारे ते लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून पुढच्या निवडणुकांमध्ये त्यांना याचा त्या ठिकाणी फायदा होऊ शकतो. राजकीय पक्षांचं जे चौथं ठळक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सरकार स्थापन करणे. आता सत्ता मिळवणे हा तर त्यांचा प्रमुख हेतू आहे, मग सरकार स्थापन करणे हे त्यांचं वैशिष्ट्य हे नक्की असणार आहे. जे काही राजकीय पक्ष असतात ते सरकार स्थापन करत असतात आणि देशाचा राज्यकारभार करत असतात. आता हे कार्य त्यांना कधी करता येणार आहे? जर निवडणुकीत त्यांना बहुमत मिळालेलं असेल तर. म्हणजे निवडणुकीत बहुमत मिळणाऱ्या पक्षाला सरकार स्थापन करता येतं आणि देशाचा राज्यकारभार करता येतो. मग ज्या राजकीय पक्षांना निवडणुकीमध्ये बहुमत मिळत नाही किंवा बहुमत प्राप्त होत नाही तर ते कोणतं कार्य करतात? तर ते विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी कार्य करत असतात आणि सरकारवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. सरकारच्या चुका लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतात. लोकांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न हे विरोधी पक्ष करत असतात. त्यानंतर पाचवं आणि शेवटचं जे काही वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून हे राजकीय पक्ष काम करत असतात. आता शासन व जनता यांच्यातील दुवा बनण्याचं काम हे राजकीय पक्ष कसे करतात? तर जनतेच्या ज्या काही मागण्या असतात, जनतेची जी काही गाऱ्हाणी असतात ती शासनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे राजकीय पक्ष करत असतात. त्याचबरोबर शासन पक्षांमार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा राजकीय पक्ष करत असतात. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं असेल तर जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवायची आणि शासनाची जी काही धोरणं आणि कार्यक्रम आहेत ते लोकांपर्यंत पोहोचवायचे
अशा प्रकारचं काम हे राजकीय पक्ष करत असतात आणि ही या राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी विचार करण्यासाठी असे काही घटक आपल्याला दिलेले आहेत. त्यामधील सगळ्याच घटकांचा विचार करणं इथे काही आपल्याला शक्य नाही. जे खूपच गरजेचे असतील त्याचा थोडासा आपण या ठिकाणी विचार करूया. तर इथे असं म्हटलेलं आहे, महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्षविरहित लोकशाहीची कल्पना मांडलेली आहे. आणि जर आधुनिक काळामध्ये अशा प्रकारची लोकशाही आपल्याला आणायची असेल तर काय करावे लागेल असा प्रश्न आपल्याला इथे विचारलेला आहे. तर महात्मा गांधीजी असतील, विनोबा भावे असतील, जयप्रकाश नारायण असतील किंवा इतर जागतिक दर्जाच्या अशा अनेक विचारवंतांनी ही जी काही राजकीय पक्ष पद्धती आहे ती सदोष आहे, म्हणजे ती चुकीची आहे किंवा ती लोकांसाठी त्रासदायक आहे असं म्हटलेलं आहे. आणि मग या पक्ष पद्धतीऐवजी म्हणजे या राजकीय पक्ष पद्धतीऐवजी लोकसमित्यांची स्थापना करावी आणि त्यांच्या माध्यमातून हा राज्यकारभार करावा किंवा हा गावगाडा चालवावा अशा प्रकारचा विचार या सगळ्या लोकांनी, या विचारवंतांनी मांडलेला आहे. परंतु सध्या तरी या आत्ताच्या लोकशाहीमध्ये या पक्ष पद्धतीला काही पर्याय आपल्याला दिसत नाही. आणि जर आपल्याला आधुनिक काळामध्ये अशा प्रकारची लोकशाही आणायची असेल, म्हणजे पक्षविरहित लोकशाही आणायची असेल, तर त्यासाठी संपूर्ण जो काही समाज आहे तो राजकीयदृष्ट्या साक्षर असणं गरजेचं आहे, तो समाज जागृत असणं गरजेचं आहे, तो समाज चारित्र्यवान असणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे तो जो काही समाज आहे तो अतिशय जबाबदार असणं गरजेचं आहे. तरच ही आदर्श पक्षविरहित लोकशाहीची जी काही संकल्पना आहे ती आपल्याला वास्तवात आणता येणार आहे. सध्या तरी आपल्याला या लोकशाहीमध्ये राजकीय पक्ष पद्धतीला काही पर्याय दिसत नाही. तर भारतातील ही जी काही पक्ष पद्धती आहे तिचं जे बदलतं स्वरूप आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. जर आपण स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केला, म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतरच्या काळाचा जर आपण विचार केला तर या काळामध्ये काँग्रेस हा एक प्रबळ पक्ष होता. काही अपवाद वगळता म्हणजे काही भाग जर आपण सोडून दिला तर केंद्र आणि राज्य पातळीवर या पक्षाला स्पष्ट बहुमत होतं आणि भारतातील राजकारणावर या पक्षाची एक मजबूत अशी पकड होती. म्हणून या काळातील पक्षपद्धतीचं वर्णन एक प्रबळ पक्षपद्धती असं केलं जातं, कारण या कालावधीमध्ये एकच पक्ष प्रबळ होता, मजबूत होता आणि तो म्हणजे काँग्रेस पक्ष. नंतर मात्र याच्यामध्ये बदल झाले आणि हा दुसरा टप्पा आला, तो म्हणजे 1977चा. 1977 मध्ये एक प्रबळ पक्ष पद्धतीला आव्हान दिलं गेलं आणि हे आव्हान कोणी दिलं तर जे काँग्रेसेतर पक्ष होते, म्हणजे काँग्रेस सोडून इतर जे काही सगळे पक्ष होते ते सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यावेळेस काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. त्याच्यानंतर सुद्धा अनेक वेळेस या सगळ्या पक्षाने एकत्र येऊन काँग्रेसला सत्तेतून बाहेर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्या नंतरचा जो तिसरा टप्पा आलेला आहे, म्हणजे पक्षपद्धतीचं जे स्वरूप बदललेलं आहे तिसऱ्या टप्प्यातलं, ते म्हणजे 1989च्या ज्या काही लोकसभा निवडणुका आहेत त्या निवडणुकांनंतर राजकारणामध्ये एकाच पक्षाचं वर्चस्व असणं ही गोष्ट जवळजवळ संपुष्टात आलेली आहे. आज जरी आपण बघितलं राजकारणामध्ये तर इथे अशा कोणत्याही एकाच राजकीय पक्षाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळत नाही. या नंतरच्या काळामध्ये अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचे शासन स्थापन करायला सुरुवात केलेली आहे. म्हणजे आज आपण केंद्रामध्ये जरी बघितलं तर राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDAचं सरकार आपल्याला तिथे पाहायला मिळतं. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा महाविकास आघाडीने सरकार स्थापन केलेलं आहे. त्यामुळं कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत सध्या तरी मिळत नाही. त्यामुळं असे अनेक पक्ष एकत्र येत आहेत आणि जे काही आघाडीचं शासन आहे ते त्या ठिकाणी स्थापन करत असतात. आता हे आघाडी शासन स्थापन करण्याचे जे काही प्रयोग आहेत ते भारतातल्या मातब्बर अशा भारतीय जनता पक्षानेही केलेलं आहे आणि काँग्रेसने सुद्धा केलेलं आहे. म्हणजे हे दोन्ही पक्ष सुद्धा स्पष्ट बहुमत मिळवू शकत नाहीत आणि मग इतर पक्षांना एकत्र घेऊन अशा प्रकारचे आघाडीचे शासन स्थापन करत असलेले आपल्याला दिसतात. या आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते अशा प्रकारचा एक समज समाजामध्ये आहे. कारण अनेक पक्ष इथे एकत्र आलेले असतात, प्रत्येक राजकीय पक्षाचं एक धोरण असतं, एक विचार असतो, एक विशिष्ट भूमिका असते. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचं पटत नाही आणि ते पक्ष त्या सरकारमधून बाहेर पडतात आणि त्यामुळं ते सरकार अस्थिर बनतं
अशा प्रकारचा एक विचार समाजामध्ये आहे. पण आज जर आपण बघितलं तर अनेक वर्ष या सगळ्याच आघाडी शासनाने आपला 5 वर्षाचा कालावधी व्यवस्थित पूर्ण केलेला आहे. त्यामुळे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवलेला आहे. आणि आपल्या भारताचा जर आपण विचार केला तर आघाडीचे शासन ही जी काही बाब आहे किंवा ही जी काही गोष्ट आहे ती आता भारताच्या या राजकीय व्यवस्थेमध्ये स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. आपल्या भारतात केंद्र स्तरावर आणि राज्य स्तरावर सुद्धा अशा पद्धतीनं आघाडीचं जे काही शासन आहे ते सध्या चालू आहे. त्यामुळं ही व्यवस्था इथे तरी मजबूत असलेली आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, माहीत आहे का तुम्हाला या घटकामध्ये आपण वेगवेगळ्या पक्ष पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. त्याच्यातील जी पहिली पक्ष पद्धती आहे ती म्हणजे एक पक्ष पद्धती. जर एकाच राजकीय पक्षाच्या हाती दीर्घकाळ सत्ता असेल आणि इतर कोणतेच पक्ष राजकारणामध्ये प्रभावी नसतील तर ती जी काही पद्धती आहे तिला एक पक्ष पद्धती असं म्हटलं जातं. याचं उदाहरण म्हणजे चीनमध्ये अशा प्रकारची पक्ष पद्धती आपल्याला दिसते. त्यानंतर जी दुसरी पक्ष पद्धती आहे ती म्हणजे द्विपक्ष पद्धती. आता इथे राजकारणामध्ये 2 राजकीय पक्ष प्रभावी असतात आणि आलटून पालटून या दोन्हीही राजकीय पक्षांच्या हाती सत्ता जात असते. म्हणजे 2 प्रभावी राजकीय पक्ष आणि दोघांकडेही सत्ता जात असते. तिला आपण द्विपक्ष पद्धती असं म्हणतो. आणि याचं उदाहरण म्हणजे अमेरिकेतील पक्ष पद्धती. तिथे 2 प्रबळ पक्ष आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर जी तिसरी पक्ष पद्धती आहे तिला बहुपक्ष पद्धती असं म्हणतात. तर इथे अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेमध्ये असतात आणि सर्वांचाच म्हणजे सगळ्याच राजकीय पक्षांचा कमी अधिक प्रमाणामध्ये राजकीय प्रभाव असतो. तर अशी जी काही पक्ष पद्धती असते तिला बहुपक्ष पद्धती असं म्हणतात. आणि आपल्या भारतातील जी काही पक्ष पद्धती आहे ती बहुपक्ष पद्धती म्हणून ओळखली जाते. म्हणजे इथे कुठल्याही एकाच पक्षाचा प्रभाव आपल्याला दिसत नाही. आपण मागच्या घटकामध्ये जो काही भाग अभ्यासला त्याच्यामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये एक पक्ष प्रबळ होता, पण तरीसुद्धा इतरही पक्ष त्यावेळेस होते आणि ते प्रत्येक पक्ष आपापल्या परीने सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. तर भारतातील ही जी काही पद्धती आहे ती बहुपक्ष पद्धती आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष अशा प्रकारचे शब्द आपण बऱ्याचदा ऐकलेले असतील. तर कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणायचं आणि कोणत्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणायचं याविषयीची माहिती आपण इथे घेणार आहोत. तर राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने काही निकष घालून दिलेले आहेत आणि त्या निकषांची पूर्तता जो कोणता पक्ष करतो तर त्यानुसार त्याला राष्ट्रीय पक्ष किंवा प्रादेशिक पक्ष किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणून त्या ठिकाणी मान्यताही दिली जाते. जो पहिला प्रकार आहे तो म्हणजे राष्ट्रीय पक्ष आणि त्या संदर्भातले जे काही निकष आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी त्या राजकीय पक्षाने 4 किंवा अधिक राज्यांमध्ये, मग ती लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल, तर त्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मतं मिळवणे आवश्यक आहे. याचबरोबर आणखी एक त्यांनी अट पूर्ण केली पाहिजे आणि ती म्हणजे मागच्या निवडणुकीत कोणत्याही राज्यातून किंवा राज्यांमधून, म्हणजे ते एका राज्यातून जरी तुमचे सदस्य निवडून आले तरी चालतात, पण वरची जी काही अट आहे ती मात्र पूर्ण केली पाहिजे त्यांनी. तर राज्यातून किंवा राज्यांमधून किमान 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत. म्हणजे हे 4 सदस्य एका राज्यातून आले तरी चालतात किंवा वेगवेगळ्या राज्यातून निवडून आले तरी चालतात, पण जी 6% वैध मतं आहेत ती 4 किंवा अधिक राज्यांमध्ये त्यांना प्राप्त झाली पाहिजेत. ही अट किंवा हा निकष जो राजकीय पक्ष पूर्ण करतो त्याला आपल्या निवडणूक आयोगाकडून राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळते. तर ही अट जर एखादा पक्ष पूर्ण करू शकत नसेल आणि त्याने जर ही दुसरी अट पूर्ण केली तरीही त्याला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळू शकते. तर ही अट आहे एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून, म्हणजे जेवढ्या काही आपल्या एकूण लोकसभेच्या जागा आहेत त्याच्या 2% जागा. आता एक मतदारसंघ म्हणजे एक सदस्य असतो, त्यामुळं 2% मतदारसंघातून म्हणजेच किमान 2% सदस्य आणि ते
3 राज्यांमधून निवडून आले पाहिजेत. म्हणजे त्या पक्षाचे 3 राज्यांमधून किंवा त्याच्यापेक्षा अधिक राज्यांमधून, किमान 3 राज्यांमधून असं आहे ते. जर 2% उमेदवार निवडून आलेले असतील तरी सुद्धा त्या राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून त्या ठिकाणी मान्यताही दिली जाते. मग प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी कोणत्या निकषांची पूर्तता करावी लागते तेही आपण या ठिकाणी बघणार आहोत. मतांच्या बाबतीमध्ये राष्ट्रीय पक्षांसाठी जो काही निकष आहे तोच प्रादेशिक पक्षांसाठी सुद्धा आहे. लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची निवडणूक असेल मागील, तर त्याच्यामध्ये किमान 6% मतं त्या पक्षाने मिळवली पाहिजेत. पण आता हा प्रादेशिक पक्ष आहे, यालाच राज्य पातळीवरील पक्ष असं सुद्धा म्हटलं जातं. त्यामुळे त्या राज्यापुरता हा विचार केलेला असतो आणि त्या राज्यामध्ये मग ती लोकसभेची निवडणूक असेल किंवा विधानसभेची 6% त्याने मतं त्या ठिकाणी मिळवली पाहिजेत आणि किमान 2 सदस्य त्याचे विधानसभेवर निवडून आले पाहिजेत. प्रादेशिक पक्षांना ही अट पूर्ण करणं शक्य नसेल तर दुसरा एक त्यांना पर्याय दिलेला आहे आणि तो म्हणजे विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान 3% जागा किंवा किमान 3 जागा त्यांना प्राप्त करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यांचे 3 आमदार निवडून आले पाहिजेत किंवा त्या विधानसभेची जी काही एकूण संख्या आहे त्याच्या 3% आमदार निवडून आले पाहिजेत. आणि हाही निकष जर पूर्ण केलेला असेल तरीही त्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणून भारतीय निवडणूक आयोगाकडून मान्यता दिली जाते. तर अशा पद्धतीने सुरुवातीला आपण राजकीय पक्ष म्हणजे काय, राजकीय पक्षांची जी ठळक वैशिष्ट्ये आहेत त्याची माहिती घेतलेली आहे, वेगवेगळ्या पक्ष पद्धतींचा अभ्यास केलेला आहे आणि राष्ट्रीय पक्ष म्हणजे काय आणि प्रादेशिक किंवा राज्य पातळीवरील पक्ष म्हणजे काय त्याचीही माहिती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणे झालेला भाग तेवढा वाचून काढायचा आहे, त्याच्यावरती 5 ते 10 प्रश्न काढायचे आहेत. आणि हा व्हिडिओ आपल्याला आवडलेला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे, आपल्या वर्गमित्रांना व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि चॅनेलवर आपण नवीन असाल किंवा चॅनेलला अजूनपर्यंत आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉनवरही क्लिक करायचं आहे जेणेकरून नवीन बनवलेले जे काही व्हिडिओ असतील त्याची सूचना आपल्याला लवकरात लवकर मिळेल आणि आपल्याला लवकरात लवकर अभ्यास करता येईल. पुढील व्हिडिओपर्यंत मी आपला निरोप घेतो. धन्यवाद.